दत्तांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 2 अध्याय वाचून झालेले आहेत। आता तिसरा अध्याय वाचणं चालू आहे। तिसऱ्या अध्यायाच्या आपल्या 300 ओव्या झालेल्या आहेत। आता 300च्या पुढच्या ओव्या आपण घेणार आहोत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। शिष्य देखावा पुत्रासमान, हे स्मृती वाक्य असे प्रमाण। दृष्टी देखो नेने गौन, शिष्य देखे पूर्ण ब्रह्मत्वे। शिष्य सेवा करी निज भावार्थे, परी तो सेवक न म्हणे त्याते। ज्याची भगवत द्रुप सर्वभूते, शिष्य वेगळा तेथे सेवकत्वे नुरे। ऐसा मी एक महायोगी, येई न विरवी तो जगी। गुरुत्वाचा ताठांगी, सर्वथा शिंगी लागो निधी। आपल्या योगक्षेमाचे साकडे, स्वप्नीही न घालिष्याकडे। शिष्य संकट अतिगाडे, निवारी रोकडे निजांगे जो। मी एक अकर्ता निजात्मयोगी, मनोनी विषयांते न भोगी। अथवा विषयो निशेष त्यागी, हाही आग्रहो अंगी असेना। तो विषय भोगी ना स्वय त्यागी, तो अदृष्टतांच्या निज विभागी। लावून या देहांच्या अंगी, परब्रह्मयोगी विचरत। देह देवे पालखी माझी चढे, अथवा विष्टे माझी पडे। ते दोहीचे सुख दुःख त्याकडे, मी मनोनी पुढे कदा नरगे। देही असोनी नाही अहंकृती, गेही असोनी नाही गृहासक्ती। शेखी लोका माझी लौकिक स्थिती, सुखे वर्तती लोकांसरीसे। त्यासी स्त्री माझे माझा भरता, पूर्ण म्हणे माझा पिता। शिष्य म्हणती गुरुतत्वता, तो त्याहुनी परता त्या माझी वर्ते। ऐशा पूर्ण प्रतीती आचरोनी दावी भक्ती। हरीस भजावा सर्वा भूती, हेच शिष्य प्रती उपदेशी। ही सद्गुरूची निजलक्षणे, पंडितान कळती ज्ञातीपणे। पूर्णानुभवी जाणती खुणे, इतरांचे जाणणे पांगुळे तेथ। त्याचे गुरुत्वाची ओळखन, अंगी निज शांती पूर्ण। हिची सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेची राया। जगी शांती झाली परदेशी, कोठेही ठाव न मिळे तिशी। ते आली सद्गुरु पायापाशी, सुखवासासी वसावया। यापरी सद्गुरु पाशी शांती, स्वय आली सुखवास वस्ती। जेवी का माहेरा आतोती, स्वानंदी क्रीडती कन्या जैसी। जानोनी वेदशास्त्र निश्चिती, जो न मिरवी या युक्तती। ज्यासी उपरोक्षे पूर्ण शांती, तो सद्गुरु मूर्ती निश्चय राया। जनी श्रोते कोपती येथ, मनतील ग्रंथ वाढविला व्यर्थ। निष्णात या पदाचा अर्थ, काढिता ते तस्फुरले हो। हे माझे गाठीची नवे युक्ती, सद्गुरु आपण आपली स्थिती। बोलवी तसे ग्रंथार्थी, पदार्थी साधुनी। तरी सद्गुरूची लक्षणे, न वर्णवती अगाधपणे। निवेद वेडावले मुकेपणे, तेथे माझे बोलणे सवे केवी। येथ आश्चर्य कैसे देखा, श्री भागवत देश भाका। परमार्थो साधिला नेटका, तुष्टला निज सखा जनार्दन स्वामी। एका जनार्दना शरण, त्याची जय होय कृपा परिपूर्ण। त्या देही असता देह बंधन, नातळे जाण गुरुभक्ता। ज्याचे सेविता निज चरण, देही न बांधी देह बंधन। त्यासी राहली अनन्य शरण, दे अगाध कोण हे न कळे वेदा। न करीता सद्गुरु भक्ती, कदा नवे परमार्थ प्राप्ती। या लागे सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ। या लागे पूर्ण सद्गुरुपाशी,
अनन्य शरण होता त्यासी, तो सद्भावे निववी शिष्यासी, निजबोधेसी यथार्थ सद्गुरु स्थितीचे निरूपण, राया सांगितले संपूर्ण, आता शिष्याचे लक्षण सावधान उदारी. वरी वरी दिसती सात्विक, भीतरी विकल्पी शिष्य एक ते केवळ दांभिक, एक ज्ञान ठक अति धूर्त, एक ते केवळ प्रतिष्ठा काम, एकासी पूज्यतेचा संभ्रम, एकासी जाणीवेचा आक्रम, एकाचे पोटी भ्रम महासिद्धीचा, एक वाग्वादी वाजट, एक अतिशयसी कर्मठ, एक केवळ कर्मनष्ट, आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमाने, एका आवडे वायू धारण, एका आसन जयाभिमान, एकाचे संशयी मन विश्वास पूर्ण दृढ नाही, एका आदरे उपदेशू घेती, मग होय नव्हे विकल्प चित्ती, ऐसा अनेक शिष्य पंक्ती, ते जाण निश्चिती माईक, आता जे का अमाईक, शोधी तत्वाचे सात्विक, मुख्य परमार्थ साधक, जे अवंचक सर्वस्वे, जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्य जीवे विकले, सद्गुरु लागी वाहिले, सर्वस्व आपुले ओवाळीती, जो सद्गुरूच्या बोलावरी जीवितांची कुबडी करी, जो गुरु आज्ञेबाहेरी तिळभरी हो न शके, सद्गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहोनी नेने जो त्रिशुद्धी, सेवे लागी निर्वधी, हर्षानंदी तत्पर, निजभावार्थी सादर, सेवे लागी अति तत्पर, शरीराथ ही प्रहर, अनुमात्र वंचिना, उंच अथवा नीच काम, मनोनेने मनोधर्म, गौन करोनी नित्यकर्म, मानी उत्तमोत्तम गुरुसेवा, सेवे लागी निष्कपट, नित्य निजभावे चोखट, जव जव सेवा पडे सदट, तव तव उद्भट उल्लासू, सचिच्छ असचिच्छ समुदाओ, सद्गुरुसी सारिखेची पाओ, ज्याचे हृदयी जैसा भावो तैसा पाहो फळभोग, भावेषु विद्यते देव, हा उपदेशी मुख्य निर्वाहो, आपुला आपण या भाव, फळभोग पाहो भोगवी, चुकवावया मृत्यूचा ठाव, जाणीवे अनिता निजभाव, हिरण्यकशिपू नाडला पाहो, संधी साधुनी देव निर्दळी त्यासी, तेथेची प्रल्हादाचा भाव, मज रक्षिता देवाधिदेव, त्यासी साक्षेपे मारी तळराव, मरणाची वाव भावार्थी केले, परमार्थी जे जानपण, ते जाणावी नागवन, या लागे सद्भावे जो संपूर्ण, तो जन्म मरण छेदकू, मी शिष्य परीक्षकू ज्ञाता, हे सद्गुरुसी नाही अंता, तेथे ते जैसी त्याची भावार्थता, तैसा तैसा अर्था तो पावे, हे असो सच्छिद्याचा सद्भाव, राया भीमनव कैसा पाहो, गुरु ब्रह्म ऐक्य भाव, निज निर्वाहो निष्ठक, माझ्या इंद्रिय वृत्ती चाळिता, सद्गुरु निजात्मा मज आतोता, बाह्य सेवे लागी सर्वथा, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी, सद्गुरु चरणी आपण, चित्तवित्त जीवितेसी पूर्ण, करुणी घाली आत्मार्पण, सर्वस्वे संपूर्ण सर्व भावे, तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण, तोही सर्वस्वे भुलोन, आवडी निजांगे आपण, सेवकाधीन स्वामी होय, आत्मार्पण करिता बळी द्वारपाळ जाहला वनमाळी, ऐसी भजन भावांची नावाळी, सेवकाजवळी स्वामी तिष्ठे, एवढी अगाध प्रीती, उत्तम भक्त स्वय पावती, भाळ्या भोळ्या भुहेची की स्थिती, कैशा रीती आतुडे,
याची लागे सद्गुरुपाशी, चरण रिघावे सूर्य सर्वस्वयशी, तो संतोषोनी या शिष्यासी, भजन धर्मासी उपदेशी, जेने भजने भगवंत, भजोनी झाले उत्तम भक्त, ते भागवत धर्म समस्त, शिकावे निश्चित सद्भावेसी, मुख्य भगवत धर्मास्थिती, अवश्य करावी सत्संगती, हेची सद्गुरु उपदेशिती, असत्संगती त्यागार्थ, असत्संगती त्यागार्थ, सर्वापासून निसंग, जरी मनी होणे आहे चांग, ते अवश्य धरावा सत्संग, असत्संग त्यागावा, मुख्य सत्संग देह संगती, त्याची समूळ करावी निवृत्ती, जगी दाटुगी सत्संगती, जाण निश्चिती नृपनाथा, जेथे दया मैत्री प्रश्यो पूर्ण, मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण, अवश्य करावे आपण सत्संग प्रमाण, स्वहितासी सांडोनिया थोरपण, साधूसी लीन होवावे संपूर्ण, सांडोनिया देहाभिमान, त्यासी लोटांगण घालावे, साधू परता पूज्य पहावो, जगी नाही आन देव, संतस पूजणे देवाधिदेव, स्वयंमेव संतुष्टे, संतपदीचे रजकन, शिरी वंदावे श्रद्धेने पूर्ण, संतापुढे जानपण, सर्वाथा आपण न मिरवावे, देखोनी संत समुदाव, अनन्यगती भगवत भावे, नम्र स्वभाव, प्रशयो पहाव या नाव, नम्रता सेविता संत चरण, येथे भूतदया वाढे पूर्ण, हे दयेचे निज लक्षण, सावधान उधारी, भूतासी कठीणपण, देखता निघो पाहे प्राण, मास्वये करीला आपण, हे सर्वथा जाण स्वप्नी न घडे, जेने आपणासी होय दुःख, ते भूतासी करीना निषेख, जेने आपणासी होय सुख, ते आवश्यक करी दीना, सर्वभूती दया समान, कदा न बोले कठीणपण, भूतासी पीडा निवारण, करुणी आपण सुखोपाय चिंती, जीवमात्री दुरुक्ती बोलता, जिव्हेच्या घेव पाहे जीविता, भूती दुष्टपण चाळिता, समूळ निजचित्ता निर्दाळू पाहे, भूतासी जेथ पीडा पावे, त्यातळी जीव घालू धावे, ही जीवापरीस भूते सर्वे, दया गौरवे पढियंती, ऐसे जे कारुण्य पूर्ण, त्या नाव दया संपूर्ण, आता मैत्रीचे लक्षण, असाधारण ते ऐका, सर्व भूतांचे ठाई, सदृढावांचोनी दुजे नाही, तरी न करितांची मैत्री पाही, ठाई अलोलिक, जे विषय योगेन विठे, नाना विकल्पी न तुटे, आलिया परम संकटे, मैत्रीने ते पाटे सदा ग्राह्य, या नाव गा मित्रभाव, प्राण गेली या न तुटे पहाव, देखता कल्पांत काळ धाव, निज मित्र समुदाव एकवटे, की ऐसी आचरता निज स्थिती, श्रद्धा उपजे सर्वाभूती, त्या श्रद्धेची युक्तती, यथा निगुती सांगेन, नवल श्रद्धेचे लक्षण, ब्रह्मामुंगी समसमान, तरी यथोचित विधान, सर्वथा जाण चुकेना, अर्धपाद्येदी पूजन, सकळ दान आणि सन्मान, हे श्रद्धा ब्रह्मणी संपूर्ण, एकासी ते जाण अन्न मात्रची, एका अन्न आच्छादन, एकासी ते कोरडे कोण, तृण आणि जीवन, एका पयपान यथोचित, जेने जासी सुख संपूर्ण, ते करी उच्चित श्रद्धे जाण, अनुचित श्रद्धेचे विधान, दुःख करी संपूर्ण, सर्वार्थी,
जेवी ब्राह्मण वाढिले तृण, गाईस वाढिले मिष्टान्न, श्वानासी वेसने सिंहासन, साधूसी आसन थारोळा, व्याघ्रासी पाडिल्या लंघन, त्यासी अर्पू नये गोदान, गाय गादल्या संपूर्ण, तेलाभ्याजन करू नये, हो का देह इंद्रिये जरी एके, तरी जिव्हा कर्म नव्हे नाके, तेवी एक भूतात्मा भूतवेखे, उचितो मुखे यजावा, करिता यथोचित अर्पण, जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न, तरी अंतर श्रद्धा अभिन्न, हे मुख्य लक्षण भगवत धर्मी, भूती भूतात्मा अभिन्न स्थिती, दया मैत्री साधूची भक्ती, हेचा तुडे कैशारीती, प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे, तेची नवश्लोकी श्लोकोक्ती, समूळ भगवत धर्मस्थिती, प्रबुद्ध सांगे राया प्रती, साधका निज प्राप्ती साधावया, मुख्य साधावया परमार्था, अवश्य पाहिजे गा शुचिता, शुचित्वा वाचोनी तत्वता, न लाभे आता निज स्वार्थू, या लागी या नृपनाथा, शुद्ध शौचाची ऐक कथा, अंतरमळन क्षाळिता, न लाभे हाता बाह्य शुद्धी, मनमळीन वासनामळे, तेन करिता सोवळे, हे बाह्य पवित्रता अहंबळे, ते जानांधळे न्याहाळी जैसे, मनमळीन वासनामुळे, ते प्रक्षाळूनी सोविळे, करावे गा भाव बळे, गुरुवाक्ये मिळे निजनिष्ठा, सोने जेवी फुटी पडे, मळ तुटे वाणी चढे, तेवी गुरुसेवा जडत्व मोडे, चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट, आरशासी सहानी तोडीजे, तेने स्वमुखा शुद्धत्व जोडीजे, तेवी चित्तशुद्धी उघडीजे, सहजे सहजे निजशुद्धी, लोहे परिसू झाकीजे, तव लोहत्वा मुकीजे, तेवी अंतरशुद्धीने कीजे, महानिर्बुजे स्थूळ बुद्धी, सूर्य सन्मुख सूर्यकांत, जाहली या शुद्धत्वे होय दीप्त, ते प्रभा बाह्य प्रकाशत, अग्निहोत्रार्थ महायागा, तेवी गुरुवाक्ये अंतरशुद्धता, सबाह्य आली शुचिता, हे न करीती जे पवित्रता, ते जाण तत्वता अति भंडिमा, अल्पजळ शौचाप्रती, तिने हात खरकटले हाती, शेवटी गडबडे बृहस्ती, तेवी विकल्पी होती अपवित्र, भरले काळकुट्ट जीवीवरी टवटव अति बरवी, ते इंद्रावण वनिही नसेवी, अंतर स्वभावी अतिमळीन, तीर्थी धुतला रजकराजू, तो काय होईल शुद्ध द्विजू, नटे घेतला राजध्वजू, तो नवे पूजू बाह्य क्रियावशे, सुंदरी सुकुमार साजिरी, ओठी कुष्ठता तिळभरी, जाहली आती ते कोणी नवरी, वरी वरी बरी दिसताही, नागवी माथा मोत्यांची जाळी, शिंबरी सुपानी दाना ल्याली, तेवी बाह्य पवित्रता दाविली, ते केली निज भंडिमा, दहे माखला वायोसू, तो काय होईल राजहंसू, दही मनोनी मथिता कापुसू, तृप्ती नव्हे उपाहासू, जगी प्रगटे, तेवी अंतरी विकल्पो असता, बाह्य जे जे पवित्रता, ते क्रिया नृपनाथा, जान तत्वता अति भंडिमा, अंतरक्षाळीले गुरुप्रीती, बाह्य क्षाळीले शास्त्रयुक्ती, ऐसे शुचित्व निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे, अंतरी शुचित्व पूर्ण वसे, ते बाह्यकर्मी स्वयंप्रकाशे, ते शुचित्वाची अनायासे परमार्थ दशे प्रकाशी, ईश्वर भावांचे निजवर्म, ज्याचे पोटी रिगाले सप्रेम,
त्याचे सकर्मची होय ब्रह्म, त्या देह भ्रम बांधिना, या नाम सुचिष्मता सत्य जानगा नृपनाथा, तपाची ही स्थिती आता एकतत्वता सांगेन, शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदय वाहने कृष्ण स्वरूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा, जेवी धुरसिनी दिठी, शूर रणा माझी उठी, तेवी ईश्वर धरोनी पोटी, वर्ते तो सृष्टी तापिया शुद्ध, हेची तपाचे निज स्वरूप, याची नाव शुद्ध तप, यावर ते नचडे रूप, व्यर्थ वाग्जल्प का करावे, द्वंद्व सहिष्णुता, मुमोक्षा या नाव मनीची तितिक्षा, तेही अनावया लक्ष नृपाध्यक्षा, अवधारी सुख दुःख उभय भोग, दोमांची अखंड आपुले अंग, जेवी छित्रीची वाघिन आणि वाघ, तो दोही माझी सांड निज त्वे भिंती, जेवी दावाग्नी का उन्हाळे, आकाश जैसे न पोळे, आसोनी त्याचे निमळे, त्या वेगळे अलिप्त, शीतळ जळ का हिव पडे, ही पृथ्वी निज क्षमान का पुढे, तेवी निज स्वरूप सुरवाडे, द्वंद्वा नातुडे निज साधू, शरीर जरी हिवे कापे, तेने देह कापे साधून कापे, शरीर अति उष्णे तापे, परी साधू न तापे, देहतापा माझी, सुख देखोनी दिठी, त्या गोडिया घाली मिठी, दुःख त्याची आवडी गोठी, द्वंद्व सहिष्णुता मोठी, या नावाराया गोफन गुंडा सन्मुख, लागता अवश्य उठे दुःख, तोच सुवर्णाचा जहलिया देख, दुःख लोपोनी सुख निवार वाढे, सुख दुःख प्रकाशक, निज वस्तू असे एक, त्या एकात्मता देख, द्वंद्वे साधक सुखे साहती, तेवी द्वंद्वाचे जानपण, जाणावीत असे जे ज्ञान, ते जाणितल्या आपण द्वंद्वे संपूर्ण निद्वेद होती, रसउसी कठीणपण, त्या माझी गोडी अखंड पूर्ण, तेवी द्वंद्वा माझी वस्तुचिंतन, अखंड दंडायमान स्वये देखे, ऐशी हे अखंडता, जवन ये साधकांची हाता, तव द्वंद्वाची सहनता, नवे नृपनाथा निश्चयेसी, या नाव द्वंद्व सहन, निज निश्चये जानपूर्ण, आता मौनाचे लक्षण, सावधान उधारी, वाग्वादू करावा जगनी, ते दृढ व्हावे देहाभिमानी, सांडविला तो सद्गुरूची, देह निषेप धोनी शब्देसी, सद्गुरु वचन पडता कानी, सुती निंदा गिळोनी दोन्ही, बोलणे निरगुसुनी, हृदय भुवनी पक्वले, तेव्हा ज्याचे बोलावे अवगुण, तेथे दिसे हृदयस्था आपण, आया लागी बोलता पैशून्य, पडे मौन गुरुवाक्ये, गुण देखून या स्तवन, करिता पडे दृढ मौन, मीची स्वया स्तविता स्तवन, मज म्यावानिता पूर्ण मूर्खत्वा, माझे निजात्मा निशेष नसे, ऐसा रिता ठावन दिसे, तेथे जे जे काही दिसे, ते आत्मप्रकाशे सदोदित, ऐसी सद्गुरूंनी दाखविली युक्ती, ती विश्वासे स्थिरावली चित्ती, या लागी निंदानी स्तुती, वाचे प्रती बोलेना, संवाद करावा निजस्वार्थी, तेव्हा सद्गुरूच्या वचनोक्ती, खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती, त्यावरी स्थिती चढेना,
एव स्तुती निंदा वाग्वाद करिता खुंटला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधका ऐसे साधावया दृढ मौन सद्गुरु शिकवी वेदाध्ययन उपनिषदार्थ वंचुन पडवी संपूर्ण अर्था उबोधे अथवा अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण अखंड नामे गरजता पूर्ण वेदार्थ जाण तिष्ठती पुढे नित्य राम नाम गरजे वाणी त्या तीर्थे येती लोटांगणी सूरवार लागती चरणी यमपायावनी स्वयंवंदी रामनामाचे जे स्मरण या नाव गा महामौन वेदे नाम स्तविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम वेदू अथवा नामस्मरण या नाव गा स्वाध्यायोग जाण आता अर्जावाचे लक्षण ऐके संपूर्ण महाराज आता अर्जव ते ऐसे सर्वा जीवन जैसे का तंतु जैसा निज विलासे अविरोध असे पटा माझी साखरेचे इंद्रावण केलियान वचे गुडपण तैसे विषमाही जीवा जाण अर्जवे पूर्ण रंजवी स्वभावे वक्र चंद्राची चंद्रिका परी अमृत वक्र नव्हे देखा तैसे देखुनी विषमा धोका मनोवृत्ती देखा पालटेना निपराध न देखे कोणासी जीवलग सोयरा सर्वांशी ओळखी जीव मात्राशी जैसी तैशी जुनाट न्याहा संतता आधार देत वरुणी घन घाय घेत सांडस घाया तळली सुत ते ओघेची आघवेची आप्त लोहत्वे लोहा या परी जयासी आत सर्व ऐसा जो का निज स्वभाव त्या नाव गा आर्जव अति अपूर्व गुरुदीक्षा असुर सूर नर ऋषीश्वर मदने केले निज किंकार कदर्पांचा मारथोर अति दुर्धर अनुंगू अंतरी कामाचे दृढ ठाणे वरी वरी दात चावूनी सहाने त्याचे मनची निष्कामन मने साळवणे लौकिकू तैसी नव्हे दुरुस्त सद्गुरूची युक्ती हिमा कामाची पालटे कामना वृत्ती अभंग ब्रह्मचर्य स्थिती शिष्य प्रति उपदेशी कदर्प राणी वे स्त्री पुरुष तिने तेथे गुरुदीक्षा अलोलिक मिथ्या स्त्री पुरुष माईक विषय सुख भ्रम मात्र आनंदाचे उपस्था एकायतन हे काय मिथ्य वचन ते अर्थी पूर्ण वेदज्ञ वेदविवंचन दाविती ऐसे पुसता साखरेची गोडी कैसी तो साधू नये सांगवयासी तेथे चाखो देती अनुमात्रेशी तिची गोडपण राशी जाणती जाण तेवी परमानंद सुख प्राप्ती उपस्थाद्वारा नर चाखिती आनंद एकायतन स्थिती बोलिली उपस्थिती या हेतू वेदे त्या उपस्था सुखांची नित्य स्थिती संभोगे विन जे वाढविती तेथ मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती सहजे होती असज्ञान चाखली गोळी तेची साखर परमानंद मैथुन मात्र मानूनिया मैथुन पर जहाले पामर विषय ध्याध उपस्थित परमानंद गोडी या लागी स्त्रीकामाची अतिओढी सदा सोशी जे महामुडी ताडा तोडी जीवितांच्या साखरेचे केले नारिळ तेथत्वाचा गर्भ साखरची केवळ तेवे विषयद्वारा सुख कल्होळ उठली सकळ परमानंदे नाना पक्वन परवडी गुळाच्या गोडीने ते चवी गाढी तेवी विषयाची जे जे आवडी ते ते गोडी निजानंदे हेम
हे निनोनी मुळीची निजगोडी, शोषिती विषयाच्या अतिओढी, बाप सद्गुरु कृपागाडी, विषयांची आवडी एकत्वानी, या लागे विषयांची आस्था, नचडे सदिच्छाचे माथा, स्त्री भोगाची आसक्तता, मिथ्या तत्वता गुरुवाक्यनिष्ठा, हा आत्मा हे आत्मी पाही, ऐसे मिथून मुळी नाही, ती निज मूळ पांडिता ठाई, ब्रह्मचर्य पाही अभंग, या नावगा निज नैष्टिक्या, ब्रह्मचर्य अतितुष्टक, सद्गुरूची बोधिले निष्ठक, अलोलिक भंग आता, अहिंसेची स्थिती, ऐसके राया चक्रवर्ती, भवई उचलणे नाही भूती, स्वप्न सुप्ती जानता,